16 बरस की बाली उम्र को सलाम, मैं 16 बरस की, मैं 17 बरस का, 18 बरस की कवारी कली थी. अशी गाणी आपण ऐकलेली असतात. पण आपली 16-18 वर्षांची मुलं जर रोमॅन्टिक रिलेशनमध्ये गुंतली आहे असं आपल्याला कळलं, तर ते आपल्याला अजिबात आवडत नाही. अर्थातच अशा गोष्टी पडद्यावर बघायला छान वाटतात, प्रत्यक्षात नाही आणि आपल्या घरी तर नाहीच नाही. आपल्या दृष्टीने त्यांनी म्हणजे त्या मुलांनी ते उद्योग करावे असं त्यांचं वयच नसतं. किशोरवय हा बहुतेकदा आयुष्यातल्या भावनिकदृष्ट्या सगळ्यात अशांत काळापैकी एक मानला जातो. या काळामध्ये करिअरच्या अनुषंगाने अभ्यास महत्वाचा असतो, मोठं होण्याची धडपड असते, भावनिक चढ उतार अनुभवलेले जातात. या वयामध्ये प्रेम संबंध आणि आकर्षणाच्या भावना तयार व्हायला लागतात. किशोरवयीन प्रेमाचं मानसशास्त्र समजून घेणं केवळ किशोरवयीन मुलांनाच नाही, तर पालक आणि शिक्षक यांनाही आवश्यक आहे. नमस्कार. सायकॉलॉजी संडेजमध्ये मी डॉक्टर अनुराधा हरकरे. मी एक काउन्सिलर आणि सायकॉलॉजिस्ट आहे. माझ्यासोबत संपर्क साधायचा असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक दिली आहे. किशोरवयीन मुलगा किंवा मुलगी जर त्यांच्या मनातल्या रोमॅन्टिक भावनांबद्दल जेव्हा पहिल्यांदा आपल्या पालकांशी बोलतात किंवा पालकांना त्याबद्दल सांगतात, तेव्हा पालकांना पहिले वाटते ती भीती, चिंता, काळजी या भावना. याच्या सोबतच हे काही वय आहे असले उद्योग करण्याचं? तेवढ्यासाठी जातो का शाळेमध्ये? माझी मुलगी अशी नाही, तोच मुलगा वाया गेलेला आहे, त्याच्या आईचं लक्षच नसतं. असे विचार जे काही पालकांची कल्पनाशक्ती तर पार तो मुलगा आपल्या मुलीचा कसा गैरफायदा घेतो आहे, त्यांच्यात काही संबंध आलेत का, इतपत देखील धावायला लागते. या भावना आणि विचारांच्या पाठोपाठ येतं ते पालकांचं वर्तन, त्यांच्यावर नजर ठेवणं, रागवणं, बंधनं घालणं इत्यादी. जेव्हा आपली मुलं पुरेशी प्रौढ झालेली नसतात, तेव्हा त्यांच्या मनातलं हे नेमकं नातं काय असतं आणि त्याला कसं हाताळायचं, रोमॅन्टिक भावनांची सुरुवात होते कशी, याबद्दल आपण आज पाहू. हे वय पालकांच्या छत्रछायेखाली येत असल्याने या मुलांना पालकांनी कसं हाताळायचं हेही आवश्यकच आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ पूर्ण बघा आणि चॅनेल जर सबस्क्राईब केलं नसेल तर पहिले करा. कारण आतापर्यंत कळलेलंच आहे, हे चॅनेल खूप महत्वाचं आहे. आपलं मूल आता बाळ राहिलेलं नाही, मोठं होऊ लागलेलं आहे. हे कधी बरं लक्षात येतं? तर त्यांच्या वागण्यातल्या बदलामधून. चिडचिड करणं, उलट उत्तरं देणं, खोलीत एकट्याने राहणं, मित्रांसोबत अधिक वेळ घालवणं, पालकांसोबत बाहेर जायला टाळणं, पालकांना सगळं न सांगणं किंवा काहीतरी गुपचूप लपवून करायला बघणं इत्यादी. पण मुलांच्या या वर्तन बदलासोबत पालक आपलं वर्तन बदलत नाहीत. म्हणजे पालक देखील त्यांच्याशी ते म्हणजे मुलं बाळ असताना जसे वागतात, तसाच विचार डोक्यात ठेवून वागतात. म्हणजे मुलांसोबत ते मोठे होतच नाहीत. पालकांचे विचार, वागणं बदलतं, ते चुकीच्या पद्धतीने. त्यांना वाटतं मुलं आपल्यापासून काहीतरी लपवत आहेत, सगळं सांगत नाहीत, म्हणजे नक्कीच काहीतरी शंकास्पद आहे. एकतर त्यांना चुकीच्या मित्रांची संगत लागलेली आहे, म्हणजे ती बिघडलेली आहे किंवा या वयात करायला नको असे पालथे उद्योग ते करतायत इत्यादी. म्हणजे एकूणच पालकांचा आपल्याच मुलांवर विश्वास नसतो. तेव्हा पालकांनी या मुलांना कसं बरं समजून घ्यायला हवं, त्याच्यासाठी काय विशेष प्रयत्न करायला हवेत? आत्ता सांगितलेल्या किशोर वयात दिसणाऱ्या या टिपिकल वागण्यामध्ये भर पडते, ती म्हणजे रोमॅन्टिक भावनांचा शिरकाव. हार्मोनल बदल आणि मेंदूमध्ये किंवा एकूणच शरीरामध्ये होणारे बदल यामुळे सामान्यतः भिन्नलिंगी व्यक्तीबद्दल मनामध्ये, हृदयात टिकटिक, धडधड सगळं काही व्हायला लागतं. या भावनांच्या कल्लोळामध्ये आवडायला लागलेली व्यक्ती, जी सो कॉल्ड क्रश असते, तिच्याबद्दल वाटणाऱ्या या भावना वासना आहेत, आकर्षण आहे की प्रेम आहे, हे समजण्याइतकं तत्वज्ञान त्या वयात सुचतं का? म्हणजे सुचणं अपेक्षित तरी आहे का? कारण तेच तर खरं आणि छान वाटत असतं. प्रत्येक मूल वेगळं असल्याने या वयातल्या प्रेमाला वन साइज फिट्स ऑल ह्या नायानी एकच उत्तर नाही. तरीही मानसशास्त्रज्ञांच्या मते या भावनांचे काही टप्पे आहेत. वयाच्या वेगवेगळ्या टप्प्यांवर रोमॅन्टिक भावना कशा प्रभाव टाकतात, म्हणजे या किशोर वयातल्या स्पेशली. यातला पहिला टप्पा आहे तो क्रश आणि इन्फॅच्युएशनचा. सध्या बदलती सामाजिक परिस्थिती, मुलांचं एक्सपोजर आणि इंटरनेटचा भडीमार हे सगळं बघता मुलांचं वय, त्यांचे विचार आणि वागणं हे वयानुरूप असेलच असं नाही.
त्यामुळे दुसऱ्या व्यक्तीबद्दल रोमॅन्टिक आकर्षण किंवा क्रश असणं हे चक्क 8व्या-9व्या वर्षापासूनच दिसू लागलेलं आहे. या स्थितीमध्ये मुलं आपल्या संभाषणामध्ये म्हणजे ते आहे तसं कसं ओळखता येईल? तर त्यांच्या संभाषणामध्ये अनेकदा त्या व्यक्तीचं नाव घेतलं जातं. त्यांच्यासोबत खेळायला त्यांना आवडतं असं वाटतं. अगदी आम्ही एकमेकांची पापी घेतली, एकमेकांना आय लव्ह यू असं काही लिहून पाठवलं, म्हटलं असं देखील ते करतात किंवा असं सांगतात. तेव्हा पालकांनी इतरांसमोर त्या वागण्याची, भावनांची खिल्ली उडवू नये किंवा मुद्दाम इतरांसमोर त्याचा उल्लेखही करू नये किंवा असं काही नसतं, असं म्हणून त्याला त्या भावना क्षुल्लक असल्याचंही म्हणू नये. किंवा मग बोलव त्याला आपल्या घरी प्ले डेटसाठी. मग तिच्या आईशी मी मैत्री करू का? ह्या काय फालतूपणा अजिबात करायचं नाही मैत्री त्याच्यासोबत. हे अशा प्रतिक्रिया न देता त्याच्या त्या भावनांना म्हणजे तसं त्यांना जर ते वाटत असेल, तर त्यात इंटरेस्ट घ्या. म्हणजे काय, की ती व्यक्ती का एवढी आवडते? म्हणजे ती पण व्यक्ती काय ती अशीच 8-9 वर्षाची असणार ना. तर ती व्यक्ती का एवढी आवडते हे विचारा. क्रश असणं स्वाभाविक आहे. आवडू शकतं असं कोणी, असं म्हणत अगदी सहज ह्या विषयाकडे बघितलं गेलं पाहिजे. म्हणजे घडणाऱ्या इतर अनेक घटनांप्रमाणेच या विषयाला पण अगदी कॅज्युअल एक छान संभाषण म्हणून घेतलं गेलं पाहिजे. कारण खरं म्हणजे असं आवडणं हे वरवरचं आणि तात्पुरतंच असतं. या टप्प्यामधलं आवडणं जसं पटकन होतं तसंच क्षुल्लक कारणावरनं ते बिनसतं देखील. आणि हे आपल्याला माहिती असतं ना. पण त्याला आपण जर नीट हाताळलं, तर आपल्या भावना फेटाळल्या गेल्या आहे, अशी त्या मुलाला म्हणजे असा मेसेज त्याच्यापर्यंत पोहोचत नाही. केवळ अवती-भवती असं काहीतरी ऐकू येतं, त्यामुळे आपणही काहीतरी करायला पाहिजे. पण हे झाल्यावर आई-वडिलांशी आपण ह्या विषयावर बोलू शकतो. हा अतिशय महत्त्वाचा संदेश मुलांपर्यंत जातो. जो पुढच्या त्यांच्या तुमच्यासोबत ओपन होण्यासाठी महत्त्वाचा आहे. दुसरा टप्पा 10व्या-12व्या वर्षापासून सुरू होतो, जेव्हा शारीरिक आणि हार्मोनल बदल सुरू होतात. रोमॅन्टिक आणि सेक्शुअल भावना पण निर्माण होतात. पण शारीरिक संबंध म्हणजे नेमकं काय, याची शास्त्रीय माहिती असतेच असं नाही. आणि जी माहिती असते, ती देखील त्यांच्या इतपतच ज्ञान असलेल्या इतर समवयस्कांकडून मिळालेली असते किंवा चुकीच्या मार्गाने पण मिळालेली असते. त्यांच्यासोबतची मित्रमंडळी त्यांच्या वयापेक्षा मोठी असूच शकते. म्हणजे बसमध्ये, ट्युशनमध्ये अशी अनेक ठिकाणी त्यांच्यासोबत ती असते. त्यामुळे त्यांच्यामार्फत या वयामध्ये काहीतरी लपवण्यासारखं अत्यंत खाजगी जे मजा देणारं आहे, असं काहीतरी जे आपल्याला माहिती नाही, अशी कुठेतरी कुणकुण लागते. या वयामध्ये बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असणं हे किती कूल आहे आणि तसं जर नसेल, तर काहीतरी कमी आहे, नॉर्मल नाही, भित्रेपणा आहे, असं देखील वाटतं किंवा असा समज करून दिला गेला जातो मित्र-मैत्रिणींकडून. अशा वेळी पालकांनी सहज सभोवती घडणाऱ्या घटनांमधून, बातम्यांमधून काही संदर्भ घेऊन कोणतीही चिंता किंवा भीती न बाळगता अगदी मनमोकळी चर्चा करत बोललं पाहिजे. म्हणजे असे विचार, अशा भावना नक्कीच वाटू शकतात. पण त्या सगळ्याला वाटायलाच पाहिजे याची गरज नसते. म्हणजे बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड नसले तरी काहीही होत नाही. बॉयफ्रेंड, गर्लफ्रेंड असणं, त्या नात्याचा आदर असणं, त्याच्यासोबत कमिटमेंट असणं, हे देखील तितकंच महत्वाचं आहे, हेही त्यांना सांगितलं पाहिजे. म्हणजे हे केवळ शारीरिक नाही, तर सामाजिक, भावनिक, मानसिक, कौटुंबिक आणि शैक्षणिक पातळीवर कसा प्रभाव टाकतं, याबद्दल मुलांना बोलतं करायला पाहिजे. एकतर्फी प्रेम असणं, कुणाकडून नकार मिळणं, जी व्यक्ती आपल्याला आवडते, तिला आपण आवडलोच पाहिजे, असं होणार नाही याचा स्वीकार करणं. शरीरात होणारे बदल, खास करून मुलींच्या शरीरात दिसणारे बदल, त्यांची सुरू झालेली मासिक पाळी, या सगळ्याबाबत किती रिस्पेक्टफुल असलं पाहिजे, यासाठी पालकांनी आपल्या मुलांना, म्हणजे प्रामुख्याने मुलांना सजग करायला पाहिजे. म्हणजे मुलींना पण अर्थातच. पालकांसोबत मोकळा संवाद, मुलांच्या भावनांचा स्वीकार या 2 गोष्टींनी मुलांचा आत्मविश्वास आणि आत्मसन्मान वाढवता येतो. आणि जेव्हा त्यांना स्वतःबद्दल विश्वास असतो, आपले आई-वडील आपल्या पाठीशी आहे, ह्याची खूप खात्री असते, तेव्हा ते स्वतःला पटणाऱ्या, पण इतरांच्या नॉर्ममध्ये न बसणाऱ्या स्वतःच्या विचारांना ठामपणे मांडू शकतात. आपल्या मतांना, कौटुंबिक मूल्यांना हतबलपणे किंवा कमकुवतपणे न सांगता अभिमानाने सांगतात. आवश्यक तिथे नाही म्हणायला पण शिकतात. पालकांनी या वयातील मुलांसोबत पर्सनल स्पेस, वैयक्तिक माहितीची गोपनीयता, पॉस्कोसारखे कायदे, नियम किंवा पोर्नोग्राफीचे प्रचंड दुष्परिणाम, अश्लील साहित्य बघणं, शेअर करणं, त्याच्यासाठी कुणाला उद्युक्त करणं, याबाबत असणारी शिक्षा,
अयोग्य पद्धतीने अयोग्य व्यक्तीसोबत असलेल्या शारीरिक अतिजवळकीतून होणारे आजार, चुकीच्या माहितीवर केले गेलेले कृत्य, कदाचित आणखीन काही ठिकाणी नको असणारं गरोदरपण, अशा अनेक बाबींबद्दल या वयाला समजेल अशा भाषेत माहिती द्यायला हवी. शाळेत देखील असे प्रयत्न होतातच. पण या विषयांवर जर पालकांसोबत सुसंवाद असेल, तर ते पुढच्या नात्यासाठी पायाभरणीचं काम करतं. तिसरा टप्पा म्हणजे 14-15 वर्षाच्या पुढचा. म्हणजे आता ही जी माहिती आपण आधीच्या टप्प्यात बघितली, ती जर तुम्ही आतापर्यंत बोलला नसाल, तर ह्या टप्प्यात तर ती सांगायचीच आहे. कारण या वयामध्ये असणारं आकर्षण म्हणजे रोमॅन्टिक नात्यात येण्याची एक जी इच्छा आहे, ती सीरियस असू शकते. कारण त्या व्यक्तीसोबत भावनिक जवळीक वाटते, एकमेकांचा आधार वाटतो, एकमेकांसोबत अधिक वेळ घालवावासा वाटतो, जे केवळ आकर्षण ह्याच्या पुढे असू शकतं. आणि जर आतापर्यंत पालकांसोबत मुलांना पुरेसा विश्वास तयार झाला असेल किंवा मुलं अशी काही गुंतली आहे, हे जर पालकांच्या लक्षात आलं, तर पालकांनी पुन्हा एकदा रागावणं, निर्बंध घालणं, त्याच्यावर नजर ठेवणं, ते त्या व्यक्तीसोबत एकटे आहे म्हणजे काहीतरी उद्योग करतात आहे अशी शंका घेणं, असं करू नये. कारण कोणी त्यांच्या आयुष्यात असेल, तर ते लागलीच काही शारीरिक संबंध किंवा अशा पर्यंत पोहोचलेले नाहीत ना. तेव्हा याही परिस्थितीमध्ये पालकांनी नात्यात केवळ शारीरिक जवळीकता नाही, तर विश्वास, आदर, वचनबद्धता, बांधिलकी, मॅच्युरिटी ह्या देखील गोष्टींची त्यांना जाणीव करून द्यायला पाहिजे, की हे तेवढंच नाही आहे, म्हणजे हे वरवरचं नाही आहे. हे अतिशय खोल आणि अतिशय चांगलं असणारं नातं आहे. आणि खरं पाहिलं तर मुलं आपली एखाद्या कमिटेड नात्यामध्ये जर येत असतील अतिशय सिरियसली, तर ते चांगलंच आहे ना. कारण की आपलं मूल हे कमिटेड कुणासोबत अतिशय अ, मन लावून एखाद्या व्यक्तीला आपलं करू बघतोय, तर ते त्याच्या पुढच्या आयुष्यासाठी पण चांगलंच आहे. पण आपण दुसऱ्या व्यक्तीचा गैरफायदा तर घेत नाही ना, याबद्दल बोललं गेलं पाहिजे. कारण रोमॅन्टिक रिलेशनशिप ही सिनेमात किंवा सीरीजमध्ये दाखवतात तशी नसते. ती एक अत्यंत महत्त्वाची जबाबदारी आहे, हे सांगायला पाहिजे. वयाच्या या टप्प्यानंतर मुलं बऱ्यापैकी आपसुकच करिअरकडे वळतात. कारण त्यांच्या आयुष्यात फक्त प्रेम आणि आकर्षण एवढंच नसतं ना. भरपूर गोष्टी सुरू असतात. म्हणजे त्याहीकडे पालकांनी त्याला नजरअंदाज करू नये. त्यामुळे मुलांना जर अशा भावनांचा अनुभव येत असेल, तर टोमणे मारणं, खिल्ली उडवणं, त्यांना दिलेले मोबाईल काढून घेणं, रात्री इंटरनेट बंद करणं, त्यांच्या माघारी त्यांच्या खोलीत जाऊन हेरगिरी करणं, त्यांच्या डायऱ्या वाचणं किंवा त्यांच्याकडे कायम शंकेच्या नजरेने पाहणं, असं काही करू नये. पालकांनी पॅनिक न होता समंजसपणे ही परिस्थिती हाताळावी. कारण की समजूतदारपणा आणि समंजसपणा हा वयाने मोठ्या असणाऱ्या, सो कॉल्ड मॅच्युअर असणाऱ्या पालकांकडूनच अपेक्षित आहे ना. कोणत्याही नात्यात जर गाठी पडल्या असतील, म्हणजे हे फक्त पालक किंवा मुलाचंच नाही. कुठल्याही नात्यात जर गाठी पडलेल्या असतील आणि त्या सोडवायच्या असतील, तर पहिल्यांदा काय करायला लागतं, तर ते धागे सैल सोडावे लागतात. जर आपण ते धागे ताणलेले असतील, तर त्या स्थितीत गाठी कशा सुटतील? हे लक्षात ठेवायला पाहिजे. या वयातील मुलांच्या ह्या भावना नैसर्गिक आहेत. त्या जर दाबल्या किंवा त्या तुमच्यासमोर किंवा अगदी योग्य मार्गाने व्यक्त झाल्या नाहीत, तर चुकीच्या मार्गाने, चुकीच्या ठिकाणी व्यक्त होतात. तेव्हा या भावना देखील इतर भावनांप्रमाणेच प्रामाणिक असतात, वैध असतात. त्यांना पालकांनी फेटाळून लावू नये. त्यात लपवण्यासारखं, शरमेचं काही नाही, तर सजग राहून जाणीवपूर्वक जबाबदारीने वागण्यासारखं आहे, हे या मुलांना सांगायला पाहिजे. ते आव्हान पालकांपुढे आहे आणि ते आव्हान पालकांनी पेलण्यासाठी पालकत्वाच्या आपल्या स्किल्सला नव्यानं धार लावण्याची पण गरज आहे. पटतंय ना? पटलं असेल तर लगेच हा व्हिडिओ शेअर करा. चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर तेही पटकन करा. कारण कारण पुढे पुढचे भाग अजून इंटरेस्टिंग आहेत. सो स्टे ट्यून्ड. थँक्स फॉर वॉचिंग.